राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. सिंपल क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करायचं कशासोबत? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. जनरल फॉर्म आहे ना आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. Therefore, a is equal to 1, b is equal to minus 7 and c is equal to 5. झालं first sentence. Second, 2m square is equal to 5m minus 5. मग आता इथे याला इकडे घ्यायचं, आधी त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये तयार करायचं. 2m square minus 5m plus 5 is equal to 0. मग इक्वेशन ह्या इक्वेशनशी कंपेअर करा. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. Therefore, a is equal to 2, b is equal to minus 5 आणि c is equal to 5. आणि तिसरे इक्वेशन y square is equal to 7y. या 7y ला इकडे आणू. y square minus 7y. c आहे का? नाही. मग c ची व्हॅल्यू काय घ्यायची? 0 घ्यायची. प्लस 0 इज इक्वल टू 0. कंपेअर करा याला. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. Therefore, a is equal to इथे काय आहे? 1. b is equal to minus 7 आणि c is equal to 0. क्वेश्चन 2 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? सॉल्व द फॉलोइंग. सॉल्व द फॉलोइंग मध्ये क्वेश्चन काय सांगा पहिला मला. x square plus 6x plus 5 is equal to 0. मग इथे ना याला कम्पेअर करायचं. आपलं जे ax square plus bx plus c चं इक्वेशन आहे त्याच्यासोबत याला कम्पेअर करा. मग a ची व्हॅल्यू काय आहे का? 1. b ची व्हॅल्यू 6 आणि c ची व्हॅल्यू 5. हा आधी फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला मी तर म्हटलं की कोणता फॉर्म्युला वापरायचा आधी? बी स्क्वेअर मायनस 4ac आणि त्याच्यानंतर जो दुसरा फॉर्म्युला आपला x इज इक्वल टू मायनस b तो फॉर्म्युला वापरायचा. मग बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू किती आहे? 6. 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 5. 6 स्क्वेअर 36 मायनस 4 5 जा 20. 36 मधून 20 गेले किती राहिले? 16. ही आली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. पुढचा फॉर्म्युला काय? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड्स बाय 2a. मग एक्स इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे? 6 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू किती मिळाली? 16 डिवाइड्स बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे? 1. x इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस रूट 16 डिवाइड्स बाय 2. x इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस रूट 16 चा व्हॅल्यू किती आहे? 4 डिवाइड्स बाय 2 आणि therefore x इज इक्वल टू आता इथे प्लस मायनस एकत्र आहे ना. मग एक प्लस ची व्हॅल्यू काढायची आणि मायनस ची. आधी आपण प्लस ची घेऊ. मायनस 6 प्लस 4 डिवाइड्स बाय 2. x इज इक्वल टू मायनस 6 आणि 4 याचं काय होईल? सबट्रॅक्शन. 6 मोठा नंबर आहे मग मायनस साइन राहील त्याला. मायनस 2 डिवाइड्स बाय 2. 2 1 जा 2 2 1 जा 2. x इज इक्वल टू मायनस 1 आणि x ची दुसरी व्हॅल्यू काय येईल? मायनस 6 मायनस 4 डिवाइड्स बाय 2. x is equal to minus 10 divided by 2. Minus 6 and minus 4 minus 10. 2 and 2, 2 5 are 10. X is equal to minus 10. As an extra, दोन values. Second question. X square minus 3x minus 2 is equal to 0. चला ABC च्या व्हॅल्यू सांगायला काय घेतला? 1. B minus 3 and C minus 2. मग B square minus 4AC. B ची व्हॅल्यू किती आहे? minus 3. minus 3 bracket square minus 4 multiplied by 1 multiplied by minus 2.
स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 हा मायनस आणि हा मायनस परत प्लस होईल प्लस 8 is equal to 17 x is equal to minus b plus minus root b square minus 4ac divided by 2a x is equal to minus minus 3 plus minus root 17 divided by 2 into 1 x is equal to ha minus plus 3 plus minus root 17 as it is like root 17 चा square root निघतं का नाही निघत 2 x is equal to 3 plus root 17 divided by 2 and second x is x minus root 17 sorry 3 minus root 17 divided by 2 that cancel it root 17 चा आन्सर निघणार नाहीये स्क्वेअर रूटच निघत नाही ना त्याचं आणि या 2 इकडे डिवाइड पण होत नाही म्हणजे हे चालू तुमचा आन्सर x स्क्वेअर हा दोन व्हॅल्यूज तीसरा प्रश्न 3m square plus 2m minus 7 is equal to 0. ABC च्या व्हॅल्यू a is equal to 3 equal to 2 and c is equal to minus 7. b square minus 4ac is equal to b ची व्हॅल्यू 2 minus 4 multiplied by 3 multiplied by minus 7 2 square 4 4 3 चा 12 minus 12 multiplied by minus 7 7 ना किती झालं 88 मग आता x ची व्हॅल्यू minus b plus minus b square minus 4ac divides by 2a x is equal to minus b ची व्हॅल्यू आहे 2 plus minus 88 divides by 2a x is equal to minus 2 plus a ची व्हॅल्यू किती आहे 3 88 divides by 6 मग आता 88 स्क्वेअर रूट निघतं का नाही निघू फॅक्टरायझेशन करावं लागेल 88 चे फॅक्टर्स काय येतील 2 ने डिवाइड होईल 2 4 जा 2 4 जा अगेन 2 ने डिवाइड होईल 2 2 जा 2 2 जा अगेन 2 ने डिवाइड होईल 2 11 जा आणि अगेन 11 म्हणजे 4 मल्टिप्लाइज बाय 22 हे जर तुम्ही घेतलं तर 4 चं स्क्वेअर रूट निघेल ना 2 दुसरा चान्स नाहीये डबल क्लिअर नाहीये ना इथे पूर्वी म्हणजे 88 चे काय करायचे फॅक्टर करायचे मग 88 चे फॅक्टर केल्यावर काय होईल x = -2 प्लस मायनस इन ब्रॅकेट 22 मल्टिप्लाइड बाय 4 डिवाइडेड बाय 6 x is equal to -2 plus minus 4 चं स्क्वेअर रूट 2 इन ब्रॅकेट रूट 22 डिवाइडेड बाय 6 आता इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे तो बाहेर येईल x is equal to -2 in bracket plus minus root 22 divided by 6 2 is असतो ना तो बनवा लिहिला तर आन्सर करेक्ट नाही येणार मग x is equal to 1 minus 1 plus minus root 22 divided by 3 आता x is equal to minus 1 plus root 22 divided by 3 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आतमध्ये गेल्यानंतर साइन काय होईल चेंज होणार आहे x is equal to -1 minus root 22 divided by 3 आणि x ची दुसरी व्हॅल्यू काय येईल तुमची x is equal to -1 minus root 22 divided by 3 x is equal to -1 plus root 22 divided by 3 ह्या झाल्या x च्या दोन व्हॅल्यूज फोटो नंबरचा क्वेश्चन बघा काय येतं 5m square minus 4m minus 2 is equal to 0 मग आपल्याला याचे रूट्स फाइंड आउट करायचे मग a is equal to 5 b is equal to -4 and c is equal to -2 b square minus 4ac is equal to -4 चा square -4 multiplied by 5 multiplied by -2 4 चा square 16
इथे -4 आणि -2 इथे झाले -8 आणि 8 5 जा 14 म्हणजे इथे +40 -2 आणि -4 चं मल्टिप्लिकेशन किती येईल +4 मग इथे 56 b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू मिळाली 56 त्याच्यानंतर आता इथे x चा फॉर्म्युला x is equal to -b plus -2b square -4ac divided by 2a equal to minus b ची व्हॅल्यू किती आहे -4 -4 plus minus 56 ची व्हॅल्यू किती आली सॉरी b square -4ac ची व्हॅल्यू किती आहे 56 divided by 2 multiplies by a ची व्हॅल्यू किती आपल्या 5 x is equal to -4 आणि हा मायनस काय होईल प्लस 4 प्लस मायनस आता 56 चे फॅक्टर्स करायचे 56 चे असे फॅक्टर करायचे ते एक नंबर काय पाहिजे स्क्वेअर नंबर म्हणजे 14 4 multiplies by 14 14 4 जा 56 divided by 2 5 जा 10 मग 4 चं स्क्वेअर रूट निघतं 4 प्लस मायनस 4 चं स्क्वेअर रूट 2 रूट 14 divided by 10 मग आता इथे दोन सेपरेट ब्रॅकेट करून वापरायचे x is equal to 4 प्लस मायनस आता इथे पण 2 आहे आणि इकडे 4 ला पण 2 ने डिवाइड होतं मग 2 कॉमन निघेल x is equal to 2 in bracket 2 प्लस मायनस म्हणजे आता 2 2 चा 4 आणि इथे राहिला रूट 14 डिवाइड्स बाय 10 2 आणि 2 2 5 जा 10 म्हणजे x is equal to काय 2 प्लस मायनस रूट 14 डिवाइड्स बाय 5 आणि आता याच्या आपण एक प्लस आणि मायनस असे दोन x सेपरेट करून घेऊ x is equal to 2 प्लस रूट 14 अपॉन 5 ही झाली x ची एक व्हॅल्यू आणि x ची सेकंड व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2 मायनस रूट 14 अपॉन 5 मग हे झाले आपल्या इक्वेशनचे दोन रूट्स therefore roots of given equation are x is equal to 2 plus root 14 upon 5 and x is equal to 2 minus root 14 upon 5 हे झाले आपल्या इक्वेशनचे रूट्स नंबरचा क्वेश्चन बघा काय दिला आपल्याला y स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3y इज इक्वल टू 2 हा जो डिनॉमिनेटरचा 3 आहे हा आपल्याला नको मग काय करायचं पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन बाय 3 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे होईल 3y स्क्वेअर ह्या 3 ला हा 3 कॅन्सल होईल म्हणजे इथे उरला फक्त y इज इक्वल टू 2 3 जा 6 हा तो 6 इकडे प्लस आहे त्यानंतर तो काय होईल minus 3y square plus y minus 6 is equal to 0. मग a ची व्हॅल्यू मिळाली 3, b ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू मिळाली -6. आता b square minus 4ac ची व्हॅल्यू करू b square minus 4ac is equal to b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर -4 multiplied by 3 multiplied by -6 1 चा स्क्वेअर 1 हे मायनस आणि हे मायनस म्हणजे दोन मायनस इथे प्लस होईल 4 3 जा आणि प्लस 6 जा 73 म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळालं 73. आता x चा फॉर्म्युला अप्लाय करू -b प्लस मायनस रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड्स बाय 2a. आता x इज इक्वल टू -b b ची व्हॅल्यू किती आपल्या 1 प्लस मायनस रूट 73 डिवाइड्स बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3. x च्या दोन व्हॅल्यूज घेऊन x is equal to -1 plus minus root 73 divided by 3 जा 6. तर 73 हा प्राइम नंबर आहे त्याचे फॅक्टर होणार नाही मग डायरेक्टली दोन रूट्स सॉल्व करू -1 प्लस रूट 73 divided by 6 आणि x ची सेकंड व्हॅल्यू मिळेल आपल्याला x is equal to -1 minus 73 divided by 6. Therefore roots of equation are x is equal to -1 plus root 73 divided by 6 and x is equal to -1 minus root 73 divided by 6 हे झाले आपले दोन आन्सर्स.
6 नंबरचा क्वेश्चन बघा काय दिला आपल्याला 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. मग आता इथे a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 13 आणि c ची व्हॅल्यू 8. मग b² मायनस 4ac इज इक्वल टू 13 चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइज बाय 5 मल्टिप्लाइज बाय 8 इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर 13 चा स्क्वेअर 169 मायनस 4 5 चा 20 आणि 28 चा 160 म्हणजे इथे आन्सर किती मिळाला आपल्याला 9. मग x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस रूट b² मायनस 4ac डिवाइड्स बाय 2. x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू किती आपली 13 प्लस मायनस b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 9 डिवाइड्स बाय 2 मल्टिप्लाइज बाय a ची व्हॅल्यू किती आहे 5. मग x इज इक्वल टू मायनस 13 प्लस मायनस. आता 9 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. मग 9 चं स्क्वेअर रूट काय निघतं 3 डिवाइड्स बाय 2 5 चा 10. आता याचे दोन ब्रॅकेट सेपरेट करू. x इज इक्वल टू मायनस 13 प्लस 3 डिवाइड्स बाय 10. मग पुढे काय होईल आपण हे मायनस 13 आणि प्लस 3 दोघांचं काय होईल सबस्ट्रॅक्शन होईल आणि मोठ्या नंबरचं साईन होईल. मग x इज इक्वल टू मायनस 10 डिवाइड्स बाय 10. मग 10 नंतर 10 नंतर x इज इक्वल टू मायनस 1 आणि दुसरी व्हॅल्यू x इज इक्वल टू मायनस 13 मायनस 3 डिवाइड्स बाय 10. मग इथे काय येईल x इज इक्वल टू दोन्ही नंबरला मायनस मायनस साईन दोघांचं ऍडिशन करायचं आणि त्याला मायनस साईन द्यायचं. मायनस 16 डिवाइड्स बाय 10. x इज इक्वल टू 2 5 चा 10 आणि 2 चा 16 मायनस 8 अपॉन 5 मिळालं आपल्याला x ची सेकंड व्हॅल्यू. हे दोन झाले आपल्या 6 इक्वेशनचे रूट्स.